संघाच्या माध्यमातून उपसरपंच चषक 2024 आणि विद्यमान उपसरपंच सन्माननीय या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय गिरीशदादा पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। प्रथमतः आपण दीप प्रज्वलन करूया। मी वडपेगावचे सुप्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सुनीलजी पाटील आपल्यास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्रथमतः दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न करायचं आहे। नक्कीच 3 दिवसांची स्पर्धा आणि नक्कीच चांगल्या पद्धतीने आज 16 मात्र या ठिकाणी संपन्न होईल। महिदादा माली आपण विनंती करतो की आपण पुढील दीप प्रज्वलन इथे मात्र संपन्न करावं। क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल। अतिशय सुंदर या स्पर्धेचं नियोजन। त्यानंतर माजी सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे सन्मानित जयजी भोईर आपल्याला विनंती करतो की आपण पुढे यावं। विद्यमान सरपंच आहेत जयजी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पुढील दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न करतोय। त्यानंतर आपण मित्रांनो कुठलाही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर गणराज्य पूजन आपण नक्कीच करत असतो। तर आपण प्रथम गणराज्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणार आहोत। मी सुनील शेठ पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गणराज्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावं। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। या स्पर्धेमध्ये कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाही हेच आपण गणराज्याच्या चरणी साकडं घालूया आणि त्याच गणराज्याच्या प्रतिमेस पुष्पहार आपण या ठिकाणी सुनीलजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण अर्पण करीत आहोत। त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्या समोर आहे। कारण महाराज होते म्हणून आज आपण महाराष्ट्रामध्ये आहोत आणि त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतो। सन्माननीय महिदादा माली यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पहार अर्पण करतो या ठिकाणी। वाढवायचं आहे। आपण उदाहरण 16 इथे मात्र संपन्न करतोय। एमएस चिंचोली समाजाच्या माध्यमातून विद्यमान उपसरपंच चषक 2024 त्यानंतर महिजी माली आपण सुद्धा पुढे यायचं आहे। आपल्या शुभ हस्ते पुढील आपण श्रीफल या ठिकाणी वाढवूया। त्यानंतर सुनीलजी पाटील आपण सुद्धा पुढे यायचं आहे। श्रीफल आपल्या शुभ हस्ते वाढवायचं आहे। त्यानंतर मयूर पाटील वडपेगावचे एक जबरदस्त क्रिकेटपटू आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा पुढे यावं। मयूर भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफल वाढवतोय। मयूरने सुद्धा अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि आज देखील त्यांच्याकडे वेळ नसल्या कारणाने क्रिकेट पासून थोडेसे दूर आहेत, परंतु क्रिकेटचं प्रेम त्यांचं सुद्धा मात्र कमी झालेलं नाहीये। त्यानंतर मी चिंचोलीचे माजी सरपंच महेशजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपण श्रीफल वाढवायचं आहे आणि आता मात्र सर्व उपस्थित पाहुण्यांना विनंती करतो की जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीकडे आपण वाटचाल करायची आहे। त्या खेळपट्टीचं आपण इथे पूजन करणार आहोत। मी दोन्ही संघटनेकडे विनंती करतो की आपण आपापले खेळाडू घेऊन खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला तुम्हाला लाईनअप करायचं आहे। विकी स्पोर्ट कुक्सी आणि जय गणेश वाफाली ब या दोन संघादरम्यान तुम्हाला पहिला सामना पाहायला मिळेल आणि या दोन्ही संघांना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला लाईनअप करायचं आहे। या उद्घाटन प्रसंगी धामणगावचे सुप्रसिद्ध उद्योजक महेशजी माली साहेब आहेत। त्याचप्रमाणे धामणगावचे विद्यमान सरपंच जयजी भोईर, वडपेगावचे उद्योजक सन्माननीय सुनीलजी पाटील, चिंचोलीगावचे समाजसेवक नितीनजी पाडेकर, त्याचप्रमाणे चिंचोलीचे समाजसेवक विनोदजी पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत चिंचोलीचे महेशजी पाटील आणि त्यांच्या नावाने तुम्ही स्पर्धा पाहणार आहात विद्यमान उपसरपंच सन्माननीय गिरीशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीत आपण हा 16 या ठिकाणी संपन्न करतोय। चला दोन्ही टीमला विनंती करतो की आपण लाईनअप करावं खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंनी।
MS स्पोर्ट्स चिंचोली संघाचा आपण विचार केला तर त्यांनी सुद्धा मात्र क्रिकेटच्या माध्यमातून एक सातत्य टिकून ठेवला. प्रत्येक वर्षी तुम्हाला त्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळत असते आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य आपण पाहत असतो. आणि आपण नक्की या सत्राचा विचार जर केला तर क्रीडांगण सुद्धा अतिशय सुसज्ज आपण पाहतोय आणि जबरदस्त या स्पर्धेची सजावट, एक सुंदर नियोजन आणि एकूण या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर पडगा टेनिस क्रिकेटमधील 30 संघ खेळणार आहेत. आणि आपण आता इष्ट्यांचं या ठिकाणी पूजन करतो जे उपस्थित पाहुण्यांचे शुभ असते. पहिलीच लढत अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. कारण पडगा टेनिस क्रिकेटचा विचार जर केला तर पहिल्या क्रमांकावर सध्या रँक करतोय विकीसबर्ग कुकचे संघ आणि त्यांच्या पाठीमागे आपण जर पाहिल्या तर जय गणेश बापाले बस संघ सुद्धा मात्र जबरदस्त कामगिरी करून दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतो आणि या दोन बलाढ्य संघामध्ये तुम्हाला ही लढत पाहायला मिळेल. गिरीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्रीफल वाढवतोय, पुष्पहार अर्पण करतोय, या इष्ट्यांचं पूजन तिथे मात्र संपन्न करतोय. कारण याच खेळपट्टीवरती अनेक या खेळपट्टीने चांगले गोलंदाज दिले, त्याचप्रमाणे चांगले फलंदाज घडवले आणि त्याच खेळपट्टीचं आपण पूजन करतोय. आणि तशी खेळपट्टी म्हटली तर क्रिकेटच्या माध्यमातून देवता संबोधली जाते आणि त्या खेळपट्टीचं आपण या ठिकाणी पूजन संपन्न करतोय उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते. खेळपट्टीचं पूजन झाल्यानंतर त्याच ठिकाणी आपण नाणेफेकी सुद्धा संपन्न करणार आहोत आणि नाणेफेकी संपन्न झाल्यानंतर आपण राष्ट्रगीत इथे सादर करू आणि राष्ट्रगीत सादर झाल्यानंतर आपण जो आजच्या दिवसाचा खेळ आहे त्या खेळाला सुरुवात करू. पाहुण्यांना विनंती असेल की आपण दुसऱ्या इष्टांकडे वाटचाल करायची आहे. या स्पर्धेसाठी एक आकर्षक नाणं सुद्धा मात्र तयार केलेलं आहे. तुम्ही एका बाजूला पाहिले तर MS स्पोर्ट असं नामोल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहिले तर ज्यांच्या नावाने तुम्ही स्पर्धा खेळणार आहात विद्यमान उपसरपंच असं मात्र त्या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे. महेशजी माळी, जयजी भुईर, सुनीलजी पाटील, नितीनजी पाडेकर, विनोदजी पाटील, महेश पाटील आणि या स्पर्धेचे केंद्रबिंदू गिरीदादा पाटील यांच्या उपस्थितीने आपण हा सोहळा तिथे संपन्न करतोय. आणि नक्कीच आपण जर टॉस बॉक्स पाहिला तर नक्कीच आपण प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं टॉस बॉक्स पाहत असतो, परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून गिरीदादा पाटील यांच्या माध्यमातून जे आपल्या देशासाठी जवान शहीद झालेले आहेत त्यांना मात्र नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा हा त्यांचा प्रयत्न आपण पाहत आहोत. देशातील बलिदान देणाऱ्या या शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी आपण एकजूट होऊन त्यांच्याप्रती या प्रसंगी सद्भावना दाखवू. सर्व शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. शहीद जवान अमर रहे नक्कीच एक जबरदस्त मॅसेज या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जात आहे. तर आपण नाणेफेकी संपन्न करूया. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल की आपण पुढे यावं. नाणेफेकी संपन्न झाल्यानंतर आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत आणि DJ ऑपरेटरला विनंती असेल की आपण प्ले म्हटल्यानंतर आपण राष्ट्रगीत सादर करणार आहोत. पाहू शकाल पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण तिथे नाणेफेकी संपन्न करतोय. महेशजी माली आहेत, वडपेगावचे उद्योजक सुनीलजी पाटील, सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीने तो त्या ठिकाणी नाणेफेकी आपण संपन्न करतो. एका बाजूला MS स्पोर्ट असं नाम उल्लेख असेल, दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल विद्यमान उपसरपंच असं मात्र त्या ठिकाणी नाम उल्लेख केलेला आहे. आणि हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल आणि नाणेफेकीचा कौल विकी स्पोर्ट कुकच्या संघाच्या बाजूने लागला गेला आणि प्रथमतः त्यांनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर सर्वांना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती उभं राहायचं आहे, कारण आपण राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल तर ती काढा, कोणाच्या डोळ्यांवरती गॉगल असेल तो तुम्ही काढायचा आहे आणि आपण या ठिकाणी राष्ट्रगीताला सुरुवात करणार आहोत. सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहा. एक साथ सावधान. 3, 2, 1 स्टार्ट.
भारत माता की वंदे. जय श्रीराम. सर्वांना विनंती असेल पाहुण्यांना की आपण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी आणि आपण लगेचच आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात इथे करणार आहोत. पहिलीच नाणेफेकी इथे संपन्न झालेली आहे आणि पहिली नाणेफेकी या ठिकाणी विकेसपट कुक्षे संघाच्या बाजूनी लागलेली आहे. प्रथमतः त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि या स्पर्धेमध्ये पहा प्रथमतःच आपण जर पडगा टेनिस क्रिकेटमधील जर विचार केला तर MRI चेंडूचा मात्र वापर केला गेलेला आहे. आणि महत्वाची सूचना नियम तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी असेल आणि चॉईस चेंडू दिला जाणार नाहीये. चेंडू जर हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला जो पुढील खेळ आहे तो नवीन चेंडूवरती तुम्हाला पुढे सुरू ठेवायचा आहे. सामना सुरू होण्याअगोदर तुमचा 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक ब्रेक इनिंगमध्ये नाणेफेकी ही झालीच पाहिजे. जर एखादा संघ उपस्थित राहिला नाहीये तर मात्र त्या संघाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल आणि या पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. कुठल्याही संघाला या स्पर्धेमध्ये रिव्ह्यू सिस्टीम दिली जाणार नाहीये. जर पंचांना वाटलं कुशल मोमेंट आहे तर पंच मात्र नक्कीच रिव्ह्यूची मागणी टीव्ही पंचांकडे घेऊ शकतात. आणि आपण या स्पर्धेला सुरुवात करूया. 3 दिवसांची स्पर्धा अतिशय भव्य दिव्य या स्पर्धेचं नियोजन MS स्पोर्ट चिंचवली आणि दशरथ 11 चिंचवली संघाच्या माध्यमातून तुम्हाला अतिशय सुंदर क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळत आहे. विद्यमान उपसरपंच चषक 2024 अर्थात गिरीदादा पाटील यांच्या नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. वाहेगुरु. स्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपसरपंच चषक 2024
MS स्पोर्ट्स आणि दशरथ 11 चिंचवलीच्या वतीनं क्रिकेटचा हा बिग शो तुमच्या भेटीस. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि उद्घाटन सोहळा अतिथींच्या शुभ हस्ते आपण अगदी थाटामाटामध्ये पार पाडला आणि आता या स्पर्धेला आपण ज्या क्षणाच्या आतुरतेनं वाट पाहत आहोत अर्थातच क्रिकेटला थोड्याच वेळात आता सुरुवात या ठिकाणी होणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांच्या चरणी आपण प्रार्थना करून आजच्या या पहिल्या दिवसाला पहिल्या सामन्याला सुरुवात करत आहोत. राजशिव छत्रपतींना मानाचा मुद्रा करून आणि आमच्या गावची ग्रामदेवता गावदेवी चरणी नतमस्तक होण्याच्या दिवसाला या ठिकाणी सुरुवात करतोय. टॉस जिंकल्या विकीस्फोट कुक्सेनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जय गणेश वाफले बीला. उद्घाटनीय सामना दोन दिग्गज संघ PTC पडघाट टेनिस क्रिकेट अंतर्गत सातत्याने या दोन संघांना आपण पाहत आलोय. MS चिंचवली संघ चालू हंगामामध्ये चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाला आणि त्यांची जी स्पर्धा तुम्ही आज धामणगावच्या या क्रीडांगणावरती अनुभवतात. होळी आता लगेचच दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये गोकुल पाटील सर, शानू कुरेशी सर आणि परेश महाजन सर तुम्ही पाहतात. ग्रामीण टेनिस क्रिकेट GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा प्रसारित केली जाणार आहे. त्यांचंही करूया आपण स्वागत. आमच्या ऑफिशियल्स सर्वांचं आपण करूया स्वागत आणि सर्वांना देऊया ऑल द बेस्ट. सर्वांसाठी ही स्पर्धा चांगली जाऊ आणि आमच्या आता आयोजकांच्या साक्षीनं पहिला बॉल पडतोय. या स्पर्धेतील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते बॉलर आकाश जोशी. प्रतीक आणि प्रतीकच्या सोबतीला आपण पाहतोय बॅटर विपुल. ही सलामीची जोडी जय गणेश वाफले बी. वाफले बी संघ कर्णधार विनंती असेल की आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं असेल. दोन्ही संघांना आपण सातत्याने PTC अंतर्गत खेळताना पाहिल्या. पंचांचा अधिकृत इशारा. पहिला बॉल स्पर्धेतील पडतो. एकदा टाळ्या वाजू द्या. आकाश जोशी पहिला चेंडू पहिलं षटक घेऊन मार्गस्थ सामना करेल बॅटर प्रतीक विषय. पहिलाच बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा. लॉफ्ट केला ऑन ड्राईव्ह आपचा नक्की आपण विचार केला तर लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. खराब सुरुवात या ठिकाणी. ओव्हर स्टेपिंग आय थिंक मला वाटतं येस ओव्हर स्टेपिंग चा नो बॉल या ठिकाणी दिलेला आहे आणि 1+2 एकंदरीत 3 धावा या ठिकाणी जोडल्या जातील. या पुढचा बॉल असेल फ्री हिट. स्पर्धेतील पहिलाच बॉल. अशी सुरुवात होईल असं वाटलं नव्हतं, खरं तर अपेक्षा नव्हती, मात्र आकाशनं मिस्टेक केली. फ्री हिटचा बॉल समोर. प्रतीक आहे यावेळेला. फुल टॉस होता. बॉल सर निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकाल जे पाहुणे उपस्थित झालेले आहेत त्या पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी वडपेगावची सुप्रसिद्ध उद्योजक समाजसेवक सुनील दादा पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो. मी गिरीदादा पाटील आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सुनीलजी पाटील यांना आपण सन्मानित करावं. या स्पर्धेची उद्धार माहिती शाल पुष्पगुच्छ नेहमी तुम्ही या फुलांसारखं हसत राहावं आणि आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आणि सुनीलदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आम्हाला 3ऱ्या क्रमांकासाठी रोख पारितोषिक लाभलेलं आहे. त्याचे दादा तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. त्यानंतर धामणगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय महिदादा माली आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी गिरीदादा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते महेशजी माली यांना आपण सन्मानित करायचं आहे. आज वेळेत वेळ काढून उद्घाटन प्रसंगी हे पाहुणे आज या स्पर्धेमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण हा यथोचित स्वागत आणि सन्मान संपन्न करतोय. त्यानंतर ग्रामपंचायत धामणगावचे विद्यमान सरपंच सन्माननीय जयजी भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा क्रिकेटचा खूप वर्षापासून मी पाहतो की क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे आणि आपण त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. भगवा रंगाची ही उद्धार माहिती शाल. भगवा रंग म्हटला तर महाराष्ट्राची आण बाण शान. आणि आपण पाहू शकाल विद्यमान सरपंच ग्रामपंचायत धामणगावचे जयजी भोईर यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर ग्रामपंचायत चिंचोलीचे माजी सरपंच सन्माननीय महेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा गिरीदादा पाटील आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते माजी सरपंच महेशजी पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेची ही पहिली सकाळ
देखील अंगाला गारवा देणारी सकाळ आपण पाहतोय आणि पाहू शकाल पाहुण्यांचं शिव सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करतोय. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय चिंचोलीचे धामणगावचे उद्योजक सन्माननीय श्यामजी पाटील आणि सन्माननीय सुंदरजी पाटील यांचं या ठिकाणी शिवागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांचा स्वागत आणि सन्मान सध्या सुरू आहे. अतिथी देव भव. पाहुण्यांना योग्य तो मान आणि सन्मान देणं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आद्य कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याचं पालन आपण आज करतोय. प्रत्येक विषयानं खूप चांगली सुरुवात केली, मात्र जास्त मोठा डाव त्याला साकारता आला नाही. आकाश जोशीनं अखेर त्याची दांडी बाहेर काढली. अथर्व नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. धावसंख्या खूप चांगली आहे धावफलकावरती, मात्र महत्वाचं म्हणजे एक मोठी विकेट प्राप्त. गोलंदाज सय्यार या वेळेला फक्त हलक्या हाताने आपण पाहतोय फ्लिक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहे. मिळेल फक्त सिंगल. विकी स्पोर्ट कुकसे चालू सीझन मध्ये चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाला, मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय बबलू पाटील संघामध्ये दिसत नाहीये आणि त्याच्याचमुळे पहिल्या षटकाची जबाबदारी आकाश जोशीच्या खांद्यांवर दिली. सुरुवात खराब राहिली, भरपूर महागड्या ठरला, मात्र तदनंतर सर्वात मोठी विकेट प्रतिस्पर्धी संघामधील आपण पाहतोय प्रतीकला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. फुल टॉस बॉल फुल टॉस वर घेऊन स्वीप केलाय. चांगला फटका. वेगाने बॉल सरकतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पूर्ण. बॉल सीमा पार. चौकार. फुल टॉस होता आणि सरळ बॉलला पाठवलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार पाहायला मिळाला. विपुल ऑफ द मार्क. हक्का 6 बॉल पुन्हा शफलून खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. चौकारानंतर पलटवार करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि एंड ऑफ दी पॉवर प्ले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 18. तर नक्कीच पहिल्या षटकाची इथे संपन्न झालेली आहे. आपण अजून काही सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करूया. सन्माननीय श्यामजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, कारण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्यामजी भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. आणि हा सन्मान करण्याची विनंती जयेश पाडेकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करावा. आज नक्कीच अनेक पाहुण्यांची आपल्याला उपस्थिती या स्पर्धेमध्ये लाभलेली आहे. त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. श्याम भोईर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. धामणगावचे समाजसेवक आहेत. त्यानंतर सुंदरजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी जयेश पाटेकर यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुंदर पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे. सुंदरजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 18 धावा खर्च केल्या. आकाशने एक महत्वपूर्ण खेळाडूला बाद केलं. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी करणचा वापर करण्यात येतोय. नॉन पॉवर प्ले. करणला देखील सफलता मिळाली. आपण पाहतोय एका बाजूला सन्मान सुरू होते आणि विकेटही त्या ठिकाणी पडलेली आहे जय गणेश वाफाले बी संघाची. न्यू बॅटर प्रथमेश मैदानामध्ये एंटर होतोय. खूप चांगला खेळ साकारलाय जय गणेश वाफाले बी संघाचा. आपण विचार केला तर नवोदित खेळाडू आहेत. मागील 2 ते 3 वर्षांपासून आपण जर विचार केला या संघाकडनं फार चांगला खेळ होत राहिलाय. महत्वाचं म्हणजे प्रथमेश आणि प्रतीकनं त्या संघाची जबाबदारी खांद्यांवर स्वीकारली आणि आज पीटीसी मध्ये पडघा टेनिस क्रिकेटमध्ये बोलबाला जय गणेश वाफाले बीचा पाहायला मिळाला. मात्र ह्या मॅचला मजा येणार आहे. रन्सही भरपूर चांगले आहेत. विकेटही कालांतराने मिळवत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत.
करण शेलारची सुरुवात फार सुंदर झाली आहे. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट प्राप्त केली आहे. ओव्हर द विकेट यावेळी लॉन साईडला पुल कंट्रोलला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित मिळेल. फक्त सिंगल आता स्कोर पुढे सरकत असताना 19 ज्या पद्धतीने आता सुरुवात राहिली आहे जय गणेश वाफाले बीची, असं वाटतं की 50च्या वर धावा सहजगत्या जोडल्या जातील. मात्र क्रिकेटमध्ये कमबॅक करण्यासाठी एखादं षटक पुरेसं असतं. पलटवार करण्यासाठी करणला एक चांगली स्टार्ट मिळाली आहे. तो इथून कुठेतरी मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करू शकतो. या दोन खेळाडूंवरती भरपूर काही आता निर्माण. टॉप ऑफ द ऑर्डरचे दोन खेळाडू लवकर बाद झालेत. यावेळेचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. सोडून दिला होता. बघितलं की लाईन भरपूर बाहेर आहे. स्क्वेअर आहे. अवांतर धावेनिशी स्कोर आता पुढे सरकत असताना 20 या आकड्यावर. विपुल सध्या बॅटिंग करतोय. 2 चेंडूमध्ये 4 धावांवर. प्रथमेशनं एका चेंडूचा सामना केलाय. 1 धाव. त्याच्या बॅटमधून रिवर्स हळूवार गतीने बॉल सोडला. वेट अँड डिस्पॅच. रिवर्स स्विच हिट, स्वीट हिट, सिक्सर. हा स्ट्रोक पाहायला मिळाला. वेग नव्हता आणि जर तुमच्याकडे वेग नसेल तर अकुट टप्प्याची गोलंदाजी तुम्ही करूच शकत नाही. बॅटर तयार असतात आणि अगदी आपण पाहिलं तर बाउंड्री डायमेन्शनचा विचार केला तर लेफ्ट हँडर बॅटरसाठी थोड्याशा बाउंड्री जवळ आहेत स्क्वेअर ऑफ द विकेटच्या. स्क्वेअर लेग असेल त्यानंतर लॉंग लेग असेल आणि त्या दिशेनं हा दुसरा षटकार पाहायला मिळाला. या अगोदर प्रतीक विशेनं एक सिक्सर ठोकला होता रिव्हर्सच्या माध्यमातून. म्हणजे कुठेतरी शॉर्ट बाउंड्री आहे ती टार्गेट करण्याचा प्रयत्न बॅटर करतायत. सिक्सरनं स्कोर पुढे सरकत असताना 26 वर. पुढा शफल झालेत. आणखी एक चांगला फटका. एक्झिक्युशन पहा किती सुंदर आहे. एकही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग लेगला आणि त्याच दिशेने बॉलला पाठवलंय. चौकार. आणि गिरीशदादा पाटील उपसरपंच चिंचवली खांडपेच आणि त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आज भरवण्यात आली आहे. अंतिम षटकामध्ये ऋतिक भरपूर महाग डॅटरला लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडलंय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. पंचांचा 22चा इशारा. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट आणि धावसंख्या 67-68 धावसंख्येचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी असेल. होळी आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. तर नक्कीच आपण नाणेफेकी संपन्न करण्या अगोदर आपण काही सन्मानित संपन्न करूया. पाहू शकाल वडपेगावचे सन्मानी महेशजी पाटील आज आपल्या चिंचोलीची महेशजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्मानी आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. वडपेगावचे सन्मानीय गणेशजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. आणि पेशाने पाहू शकाल तलाठी आहेत. एक चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून माजी सरपंच चिंचोलीचे महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करीत आहोत. तडके साहेब आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शुभा वाढवली त्याबद्दल तुमचा आम्ही पुनश्च एकदा हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो. आणि जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. तिथे सज्ज असतील माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. आणि नाणेफेकी करण्यासाठी मी सन्मानी साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये गणेशजी पाटील साहेब या. आपण सुंदरजी पाटील आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत. धन्यवाद. तर पाहुणे मंडळी आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि हा जो टॉस बॉक्स तुम्ही मित्रांनो पाहतायत. वी सॅल्यूट यू सोल्जर. वीर जवान तुझे सलाम. खऱ्या अर्थानं भारतीय सैन्यानं भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहे. दोन्ही पाहुणे आपल्यासोबत जोडले गेलेत. एका बाजूला आपण पाहतो MS चिंचवली आणि दुसऱ्या बाजूला उपसरपंच. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. आतकोलीच्या विरोधात SSC पडगे. उपसरपंच असा कॉल आहे आणि MS स्पोर्ट्स असा आलेला आहे. नाणेफेकी जिंकली टीम आतकोलीनं. पाहुण्यांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. थोडक्यात आपण दोन्ही कॅप्टन सोबत चर्चा करूया. काय सांगशील स्पर्धेमध्ये जी संकल्पना. महत्वाचं म्हणजे इथे आल्यानंतर अत्यंत भव्य आणि दिव्य क्रीडा सोहळा आयोजित करण्यात आलाय.
मात्र ज्या टॉस बॉक्स मध्ये बसलेला आहे तिथे खऱ्या अर्थानं भारतीय सैन्याला भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न केला गिरीशदादांनी. काय सांगशील? टॉस बॉस बघून खूप अभिमान वाटला का गिरीश दादांनी आपले भारतीय सैनिकांना म्हणजे त्यांना सॅल्यूट केलं त्यांच्या याच्यासाठी जो पोस्टर लावला आहे, तर खूप चांगलं वाटलं ते बघून. नक्कीच टॉस जिंकलाय, काय निर्णय घेशील? बॉलिंग करणार. काय सांगशील, पहिल्या सामन्यामध्ये हाय स्कोरिंग सामना राहिलाय, इथेही तू बॉलिंग करणार आहेस, किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? मी 40 ते 45 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आम्ही. थँक्यू, खूप साऱ्या शुभेच्छा तुला असतील. टॉस गमावला, बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता, काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग. मनाच्या विरोधात झालेला आहे. कोणता असा बॅटर तुला वाटतं की आज तुझ्या संघाकडनं चांगली कामगिरी करेल? सलमान आहे, विशाल आहे, सोहेल आहे. नक्कीच तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम. आतकोलीनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम SSC पडगीला. वळूया आपण सेकंड इनिंग कडे. ऐकूया योगेश पाटील यांचा सुमधुर आवाज. थँक्यू. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर जय गणेश वापाली बस संघाचा आपण विचार केला तर त्यांच्याकडे फक्त 10 खेळाडू उपस्थित आहेत आणि सर्वांनी एक जबरदस्त क्रिकेटपटू धामणगावचे निलेशजी भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन, निलेश चोरगे यांचं इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर खूप मोठं लक्ष आपण पाहतोय विकी स्पोर्ट कुक्षे संघासमोर. 4 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकूण 68 धाबांचा इथे मात्र या ठिकाणी पाठला करायचा आहे. आणि या पाहू शकाल सलामी जोडी महेश पाटील आणि त्याच्या सोबतीला शुभम शेलार. पहिला चेंडू परफेक्ट परफॉर्म डिलिव्हरी तिथे मात्र पाहायला मिळाली. आज प्रथमेशने काय सुंदर बॅटिंग केली, अप्रतिम केलं आणि या षटकाला सुद्धा सुरुवात करत असताना पहिलाच निर्धाव चेंडू त्यांनी हाताळला. आज बबलू पाटीलची अनुपस्थिती आणि नक्कीच त्याची मात्र कुठेतरी विकी स्पोर्ट कुक्षे संघाला उणीव भासली असंच म्हणावं लागेल. कारण गोलंदाजीमध्ये पाहिलं तर जी धार हवी होती ती धार मात्र नक्कीच पाहायला मिळाली नाहीये. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ऋतिक शिलारने मात्र धावांची लयलूट तिथे मात्र खर्च केली. हो, पुन्हा मात्र बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न जबरदस्त या ठिकाणी पंच खेळाडू शेड्यूल पाठवलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. सहा धावांसाठी षटकार. आपण जर मैदानाचं जर वैशिष्ट्य पाहिले तर थोडीशी शॉर्ट बाउंड्री आहे आणि त्याचमुळे मात्र या स्पर्धेमध्ये तुम्हाला धावांचा आणि गिज पाऊस पाहायला मिळू शकतो. आणि त्याच अनुषंगाने पहिल्याच इनिंगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की खूपच छानपैकी फलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये जय गणेश वापले बस संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडू निर्धाव होता, परंतु त्यानंतर महेश पाटीलनं षटकारानं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन केलं. आता मात्र सरळ बॅटिंग ऑफ केला, मिड ऑफला बेट करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली तिथे होती. जयेश विषय होते त्या ठिकाणी. एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलून फेक केला आणि मात्र त्यानंतर जबरदस्त चेंडूला कलेक्शन गोलंदाजाच्या वतीने केलं गेलं, परंतु एक धाव तिथे मात्र थांबू शकले नाहीये. 7 धावा फलकावरती तुम्हाला हायलाइट क्रिकेट इथे मात्र नक्कीच खेळावं लागेल. आणि त्यासाठी मात्र खूप सारी जबाबदारी आता मात्र शुभम शेलार आणि महेश पाटीलच्या खांद्यावरती असतील. कारण बबलू पाटील नसल्या कारणानं आता मात्र या जोडीवरती खूप सारे अवलंबून आहे, ते म्हणजे विकी स्पोर्ट कुक्षे संघाचं. पहिल्या षटक पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. एकच फिल्डर मात्र डीप मध्ये तुम्ही पाहू शकाल. लाईन पाहावी लागली एक्झॅक्टली चुकीची आहे आणि तेच पंच आमच्याकडे सांगत असताना की वाईट डिलिव्हरी होती. गिरीदादा बोलायचं झालं तर नक्कीच मित्रांनो, जे जवान शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबांना सुद्धा मात्र नक्कीच त्यांचं पालन पोषण करतायत. ही सुद्धा एक खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रथमेश पुन्हा एकदा हो परफेक्ट यॉर्करचा लेंथ तिथे मात्र चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि त्याला मात्र नक्कीच सन्मान दिलं. शॉर्ट मिड विकेटला मात्र फिल्डर तैनात होते. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली. सिंगल डबलने मात्र जास्त काही नुकसान होणार नाहीये जे गणेश वापरलाय संघाचा आपण विचार केला तर. खास करून हे षटक फार महत्त्वाचं होतं. तुम्हाला नक्कीच पॉवर प्लेच्या खेळामध्ये जास्तीत जास्त धावा जोडणं गरजेचं होत्या. एक षटकार नक्कीच आला, परंतु धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर या ठिकाणी बिन गडीबाद 9 धावा आतापर्यंत लागल्या गेल्या. फुलटॉस मिस टायमिंग फटका किनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे कव्हरच्या दिशेने मात्र कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये. चांगला झेल तिथे मात्र पकडला गेला आणि पहिला धक्का लागत असताना विकी स्पोर्ट कुक्षे संघाला.
कुठेतरी या धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न महेश पाटीलच्या वतीने केला गेला आणि त्याचमुळे मात्र निकीचा जणू काही त्याची जी बॅटची ग्रीप होती ती मात्र निकीच हातामध्ये फिरली असावी आणि त्याचमुळे मात्र प्रॉपर कंडिशन जुळलं नाही. झेलबादच्या स्वरूपात तो मात्र बाद झाला आणि आता मात्र नवीन फलंदाज चेतन पाटील तिसऱ्या क्रमांकावरती येतोय. आलेल्या पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल थोडासा दूरवरून फटका तिथे मात्र सजवला गेला. चेंडूवरती पोहोचला नाही, जागेवरून त्याने खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमेशने मात्र अतिशय सुंदर कामगिरी केली. एक सफलता त्याला प्राप्त करता आली आणि फक्त आपल्या एका स्पेलमध्ये त्यांना मात्र धावा खर्च केल्या 9. 68 धावांचा इथे मात्र पाठलाग करतायत. जास्त वेळ आपण टीम मीटिंग करायची नाही, लक्ष असू द्या, तुम्हाला लगेचच क्षेत्ररक्षक सजवायचं आहे. यानंतर अतकुली विरुद्ध SSC पडगे या दोन संघादरम्यान तुम्ही सामना पाहणार आहात. अतकुली संघाने नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. तर 9+2 एकूण 11 धावा असतील. लक्ष असू द्या, कारण 2 धावेने आपण जे गणेश बाफले बस संघाला पॅनलाइज केलेला आहे, कारण त्यांचा 12वा प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये नसल्या कारणानं आपण त्या 2 धावा ऍड करतोय स्कोर कार्ड मध्ये. म्हणजे या 11 धावा असतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल गोलंदाज जयेश विषे. विखुरलेलं क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. ऑन साईडला तब्बल 4 क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये 3 आणि शॉर्ट फायनलीकडे एक स्लाग करण्याचा प्रयत्न. गुडघ्यावरती बसून फटका त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि तसंही मात्र स्ट्रॉंग झोन आहे शुभम शिलारचा आपण विचार केला तर. परंतु शैली पाहिल्यानंतर गोलंदाजाने मात्र ही चेंडूची हाताळणी केली आणि अगदी फलंदाजाला मात्र त्याने फॉलो केलं. निर्धाव चेंडूची सुरुवात प्रथमेशने केली होती आपल्या षटकाला, ती सुरुवात जयेश करत असताना विकेट मार्गस्थ होतोय. खराब चेंडू फुलटॉस आणि त्याच्यावरती फुलटोल वसूल करेल शुभम शिलारच्या बॅटमधून येणारा हा पहिला बिगिट षटकार. अशाच प्रकारची फलंदाजीची मात्र आवश्यकता आहे. पाहू शकाल खराब चेंडू होता आणि जर तुम्ही शुभम शिलार सारख्या फलंदाजाला जर फुलटॉस चेंडूची हाताळणी केली तर मात्र नक्की जर तुम्हाला अशाच प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतील. कारण या सत्राचा आपण विचार केला तर मात्र भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि आज बबलू पाटील नसल्या कारणानं त्याची जबाबदारी मात्र द्विगुणित वाढलेली आहे आणि ती मात्र जबाबदारी स्वीकारत असताना मात्र या ठिकाणी धाबांचा पाठलाग सुरू आहे विकी स्पोर्ट कुक्षी संघाच्या वतीनं. ओहो, ही लेन पहा फुल्लर लेन अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडूची हाताळली. जबरदस्त कमबॅक जयेश विषयकडून आपण पाहतोय. हेच तर वैशिष्ट्य आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. जर एखादा फलंदाज जर एखादा मोठा फटका जर लागला तर कधी कधी गोलंदाजावरती लाईन मध्ये थोडीशी आपल्याला दिशा भडकताना पाहायला मिळत असते, परंतु तो प्रेशर जयेश मात्र घेत नाहीये. त्याची अचूकता तिथे मात्र पाहायला मिळाली, त्याची गुणवत्ता पाहायला मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा मात्र ब्लॉक होलचा वेध घेणारा चेंडू सरळ जमिनीच्या साह्याने मात्र बॅकवर्ड स्क्वेअर ट्रॅव्हल झाला आणि एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी फलंदाजाला मिळाली आणि सिंगलच्या वतीने धाव फलकावरती धाबा आता मात्र लागल्या गेल्या. एक गडी बाद 17 धाबा 18 धाबा म्हणजे अजूनही इथून विजयासाठी 50 धाबांची आवश्यकता आहे. आणि आपण जर चेंडूचा विचार जर केला तर 14 चेंडू शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 50 धाबांची गरज. पावलाचा वापर केला आणि त्यानंतर अंडरम फेकी आणि पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात दुसरा धक्का विकी स्पोर्ट कुक्से संघाला. आपण नक्कीच रिप्ले मध्ये पाहूया. थोडस पावलाचा वापर पुढे जाऊन केल्याचा प्रयत्न आणि बॅट हवेत होती. एक योग्य निर्णय पंच परेश महाजन यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. पाहू शकाल पुन्हा मात्र हे चित्र तुमच्या डोळ्यासमोर पाहायला मिळतंय. पाहू शकाल बॅट हवेत आहे आणि ग्राउंडेड झालीच नव्हती बॅट. एक परफेक्टली डिसिजन आणि आता मात्र तुम्ही स्लो मोशन मध्ये पाहू शकाल. GTC ज्या ज्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेचं कव्हर करत असतात त्यावेळी तुम्हाला मित्रांनो अशाच प्रकारे साफसूत्र टेलिकास्ट पाहायला मिळत असतो आणि त्याचमुळे मात्र त्यांनी एवढी मोठी उंच शिखर गाठली. महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाची आपण जर स्पर्धा पाहिली तर स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकाला सुद्धा मात्र त्यांनी या सत्रामध्ये कव्हर केलं. या ठिकाणी पाहू शकाल फटका हवेत खेळला आणि पाहू शकाल डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर तैनात आहेत. नवीन फलंदाज पाहू शकाल मयूर पाटील आलाय आणि थोडीशी मिसफिल्डिंग तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचवेळी मात्र एकीचं रूपांतर तिहेरीमध्ये मात्र या ठिकाणी करण्यात आलं आणि याच्या रीतीने 2 षटकांचा खेळ तिथे मात्र या ठिकाणी संपन्न होतोय. 2 षटकांची समाप्ती धावफलकावरती
21 धावा इथे मात्र लागल्या गेल्या आणि आता मात्र आपण ओव्हर ब्रेक इनिंग मध्ये आहोत आणि पाहू शकाल 47 धावांची अजूनही आवश्यकता असेल. 12 चेंडू शिल्लक आणि काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. धामणगावचे एक जबरदस्त क्रिकेटर ज्यांनी अनेक स्पर्धा गाजवल्या. जेव्हा आपण नक्कीच शेतामध्ये मैदानं पाहायचो तेव्हा मात्र त्यांना पाहण्यासाठी लोक ढोल ताशाच्या गजरानं मात्र येत असायचे. असे आमचे निलेशजी चोरगे आज आपल्या व्यासपीठावरती या ठिकाणी सज्ज आहेत आणि हा सन्मान करण्याची विनंती सन्माननीय रुपेश पाटील आपल्याला करतो की आपल्या शुभाचे सन्माननीय निलेश चोरगे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. निलेश चोरगे यांना आपण इथे सन्मानित करतोय आणि या तिसऱ्या षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू मात्र पाहू शकाल परफेक्टली यॉर्कर लेंथ डिलिव्हरी होती आणि त्या चेंडूला मात्र मयूर पाटील सन्मान देऊ शकला नाही. डॉट चेंडूने मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. प्रेशर आता मात्र फलंदाजावरती वाढताना आपण पाहतोय. 11 चेंडू 47 ची आवश्यकता आहे आणि पाहू शकाल चेंडू मात्र जमिनीच्या साह्याने लॉंग ऑन कडे मात्र ट्रॅव्हल होतोय. फक्त सिंगल धाव आणि या सामन्याचा आपण विचार केला तर मात्र कुठेतरी वर्चस्व आता मात्र जयगणेश वाफले बस संघाचा आपल्याला या सामन्यावरती पाहायला मिळतोय. कारण ज्या अनुषंगाने रन चेस होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मात्र धावा इथे पाहायला मिळत नाहीये. मोठ्या फटक्याची सुद्धा मात्र इथे केली मात्र पाहायला मिळत नाही. याचं कारण गोलंदाजाने अचूक टप्प्यावरती लेंथ ठेवली आणि लाईन चांगली मेंटेन केली आणि त्याचमुळे फलंदाजांना मात्र पूर्णपणे शांत ठेवलं आणि त्याच अनुषंगाने आता मात्र अस्किंग रन रेट ते मात्र वाढत असताना दरम्यान या ठिकाणी खानपेगावचे समाजसेवक सन्माननीय सुभाजी तरे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हायचं आहे. पावलांचा बापा डान्सिंग ट्रॅक शॉट केल्याचा प्रयत्न परंतु वाडिश लॉंग अपवरती क्षेत्रकी सज्ज आहेत. त्याने पकडला झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागत असताना विकीस्पूर कुक्षी संघाला प्रथमतः महेश बाद झाला. त्यांनी 7 धावांचं योगदान दिलं. तदनंतर चेतन बाद झाला. त्यांनी फक्त आपल्या संघासाठी 1च धावांचं योगदान दिलं आणि तदनंतर मयूर पाटील पावलांचा वापर केला परंतु जलबाच्या स्वरूपात तो सुद्धा बाद झाला. 4 धावांचं त्यांनी योगदान दिलं आणि आता मात्र नवीन फलंदाज पंकज पाटील येतोय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. हो पहिला चेंडू रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला आणि काय जबरदस्त कनेक्शन. चेंडू आउट ऑफ द पार्क. 7 धावांसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. आणि तसंही पंकज पाटील स्पेशलिस्ट आहे रिव्हर्स फटके खेळण्यासाठी आणि तोच फटका त्याने पहिलाच चेंडूवरती प्रयत्न केला. पाहू शकाल जेवढ्या वेगाने चेंडू मात्र नक्कीच हाताला प्रतीक त्यापेक्षा दुप्पट वेगाने चेंडूला बाहेर पाठवलं. कनेक्शन प्रॉपर होतं आणि मिडलिंग सुद्धा खूप छान होती आणि याच फटक्यांची मात्र कुठेतरी आवश्यकता आहे ती म्हणजे विकीस्पूर कुक्षी संघाला. पाहू शकाल या षटकाराच्या साह्याने धावफलकावरती 29 धावा लागल्या गेल्या. 68 धाबाचा इथे मात्र नक्कीच पाठलाग करत आहेत आणि आता मात्र अजूनही उर्वरित 7 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि 7 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 39 धाबांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला मात्र षटकाराच इथे ठोकावा लागेल अशा प्रकारचं समीकरण विकीस्पूर कुक्षी संघासमोर आपल्याला पाहायला मिळतोय. हो इथे मात्र या ठिकाणी अगदी अस्त्यांच्या मध्ये या ठिकाणी पकड लागला. कात्रीत पकडलं फलंदाजाला आणि लेग बी फोरच्या रूपाने मात्र या ठिकाणी फलंदाज पंकज पाटील इथे मात्र बाद होतोय. धक्का क्रमांक 4 लागत असताना विकीस्पूर कुक्षी संघाला आज नक्कीच कुठेतरी त्यांच्या पाठीराख्यांना मात्र निराश नक्कीच केलं कुक्षी संघाने. कारण आतापर्यंत आपण जर परगा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर एकूण 3 स्पर्धा मात्र त्यांनी आतापर्यंत जिंकलेल्या आहेत. पहिल्या क्रमांकावरती तो नक्कीच संघ रँक करतोय परंतु जयगणेश वाफले बस संघाला सुद्धा आपण कमी लेखू शकणार नाही. त्याने सुद्धा मात्र अतिशय जबरदस्त कामगिरी करून या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर असोसिएशनमध्ये तब्बल 2 स्पर्धा त्यांनी सुद्धा जिंकलेल्या आहेत आणि नक्कीच ही रेस सुरू आहे विकीस्पूर कुक्षी आणि जयगणेश वाफले बस संघामध्ये. 4थ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज आकाश. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 39 धाबांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी जोडला तरी सुद्धा मात्र त्या धाव फलकापर्यंत विकीस्पूर कुक्षी संघ आता मात्र पोहोचू शकणार नाही. परंतु एखादा चमत्कारच मात्र या ठिकाणी कुक्षी संघाला जिंकू शकतो. या पहिल्या चेंडूवरती आक्रमक मात्र नक्कीच तिथे पाहायला मिळाली परंतु मिसटायमिंग चेंडू हवेत कॅचिंगला जबाब पाहायला मिळाली आज जयगणेश वाफले बस संघाच्या वतीनं आणि त्यामध्ये शुभम शेलारची सुद्धा मात्र खेळीचा अंत होतोय. 5वा धक्का लागत असताना विकीस्पूर कुक्षी संघाला.
कारण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतो तेव्हा मात्र नक्कीच फलंदाजीवरती थोडंसं दडपण पाहायला मिळत असतो, प्रेशर पाहायला मिळत असतो आणि त्याच प्रेशर सिच्युएशनमध्ये फलंदाजांची मात्र नक्कीच या ठिकाणी खराब कामगिरी पाहायला मिळाली आणि त्याच वेळी आता मात्र कुठेतरी विजयाच्या दिशेने मात्र आगेकूच करत असताना जय गणेश वाफाले ब संघ, नवीन फलंदाज राहुल शेलार, नेट नंबर 7. हा सामना नक्कीच कुठेतरी क्रीडा रसिकांना एकतर्फा पाहायला मिळाला, परंतु यानंतर जो सामना असेल तो मात्र नक्कीच सामना अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल. मिड ऑफच्या डोक्यावर चेंडूला मात्र पाठवण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धावांसाठी हा येतोय चौकार. जो विजय पराभवाचा अंतर आहे तो मात्र कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न इथे मात्र होऊ शकतो आणि जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचं मात्र नक्कीच तुम्ही मनोरंजन करू शकता अशा फटक्याने. आणि सुरुवात मात्र राहुल चांगल्या पद्धतीने केली. पहिल्या चेंडूचा मात्र सामना करत असताना चौकार त्याने मात्र आणखी प्राप्त केला. पुढे पुढे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये नक्कीच त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्याला नक्कीच माहित होतं की लॉंग ऑफला कुठला फिल्डर नाहीये, आपण जर मिड ऑफला बीट केलं तर मात्र या ठिकाणी धाबा जोडू शकतोय. तोच फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस वेरिएशन आणि सरळ जाऊन एष्ठांवरती चेंडू धडकतोय आणि हा लागेल 6वा धक्का विकी स्पोर्ट कुकचे संघाला. म्हणजे पुन्हा एकदा सिद्ध होतोय की जेव्हा जेव्हा बबलू पाटीलची अनुपस्थिती असते तेव्हा तेव्हा विकी स्पोर्ट कुकचे संघ चा खेळ आपल्याला हवं तसं पाहायला मिळत नसतो. परंतु एकच खेळाडूवरती तुम्ही किती वर्ष किती स्पर्धेमध्ये अवलंबून राहणार याकडे सुद्धा मात्र आता कुकचे संघाला मात्र नक्कीच विचार करावा लागेल. आणि तसे म्हटलं जातं की जे हजीर ते वजीर, जे खेळाडू तुमच्याकडे उपस्थित आहेत त्यांच्यावरती तुम्ही भरोसा ठेवू शकता, भरोसा टाकू शकता, परंतु तशा प्रकारची कामगिरी मात्र आज झाली नाहीये. आणि मात्र हा लक्ष आता मात्र त्यांच्यापासून खूपच दूर जात असताना नवीन फलंदाज करण शेलार येतोय 8व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. तीन चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी या स्लॉग ओव्हरमध्ये आकाशकडे सुद्धा आपण पाहिली. शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय आणि मात्र चेंडूला पाठवलाय पाकड स्क्वेअरला कडे, परंतु हवेत होता आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये अजून एक झेल तिथे मात्र टिपला गेला. तू चलमय अयासी स्थिती आज विकी स्पोर्ट कुकची संघाची पाहायला मिळाली आणि मात्र आतापर्यंत आकाशला मिळणारी ही तिसरी सफलता. प्रथमतः आपण तर बॅटिंग ऑर्डर मध्ये कार्य पाहिलं तर अथर्व यस आकाश एस्ट्यांच्या पाठीमागे आहे. एसटी रक्षकाची भूमिका तो मात्र या ठिकाणी पार पाडतोय आणि नवीन फलंदाज रोहन पाटील आलाय. एकतर्फा खेळ आज पहिल्या सामन्यामध्ये पाहायला आपल्याला या स्पर्धेतल्या उद्घाटनी ही लढत आपण पाहतोय. हो जबरदस्त हुक केला चेंडू मात्र फाईन पाठवला 4 धाबांसाठी. आणि रोहन पाटील आपण जर विचार केला तर मात्र अशा प्रकारचे फटके त्याच्या माध्यमातून आपण अनेकदा पाहत असतो, परंतु या ठिकाणी थोडसा उशिराने त्याला मात्र या ठिकाणी प्रमोशन दिलं गेलं. कारण ज्या फलंदाजाकडे जास्त अनुभव आहे त्यांना मात्र प्रथमतः या ठिकाणी पाठवलं गेलं, परंतु कुठल्याही फलंदाजाने मात्र हवी तशी कामगिरी केली नाही. परंतु रोहननी सांगितलं की एक्झॅक्टली मी सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली कामगिरी करू शकलो असतो, परंतु या ठिकाणी पाहू शकाल आता मात्र विजयाच्या दिशेने पूर्णपणे वाटचाल करतोय. फक्त एक पाऊल दूर विजयापासून जय गणेश वाफाले ब संघ. हाय स्कोरिंग सामना होता, परंतु या ठिकाणी जबरदस्त फटका आणि चेंडूला मात्र पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धाबांसाठी आणि स्पर्धेच्या बाहेर जायला आता मात्र विकी स्पोर्ट कुकचे हार्ड लक अँड कॉंग्रॅच्युलेशन जय गणेश वाफाले ब. तर आपण देऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच